नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण बोलणार आहोत त्या एका प्रश्नावर जो सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. तो म्हणजे तुरीचा भाव 9,000 रुपये क्विंटल पार करणार का? अहो, या एकाच प्रश्नावर आपल्या वर्षभराची मेहनत, आपलं सगळं कष्ट अवलंबून आहे. चला तर मग आज याचं उत्तर शोधूया, तेही अगदी पुराव्यानिशी. पण या महत्त्वाच्या विश्लेषणाला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. बाजारातली प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि अचूक भाव तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावा यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाच तो प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावतोय की आता माल विकायचा की थांबायचं, काय करायचं? आता सध्याची परिस्थिती काय आहे बघा. तुरीने नुकताच 8,655 रुपयांचा टप्पा गाठला आहे. म्हणजे हा आकडा आपल्याला एक आशेचा किरण तर दाखवतोय, पण त्याच वेळे मनात एक गोंधळ सुद्धा निर्माण करतोय. मग आता काय करावं? माल विकून टाकावा की त्या 9,000च्या जादुई आकड्याची वाट बघावी? हाच निर्णय सोपा करण्यासाठी आपण बाजाराचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत, अगदी 4 सोप्या टप्प्यांमध्ये. आपण कसं पुढे जाणार आहोत? सगळ्यात आधी बाजारातले आकडे खरं काय सांगतायत ते बघू. मग व्यापाऱ्यांचा एक मानसिक खेळ सुरू आहे तो उघड करू. त्यानंतर देशभरातली परिस्थिती काय आहे याचा आढावा घेऊ आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर आपली विजयाची रणनीती काय असेल हे ठरवू. चला तर मग सुरुवात करूया बाजाराच्या खऱ्या परिस्थितीपासून. बघूया आकडे आपल्याला काय इशारे देत आहेत. सध्या बाजारात एक विचित्र गोष्ट घडतीये. एकीकडे मार्केटमध्ये तुरीची आवक प्रचंड वाढलीये, म्हणजे अक्षरशः पोथ्यांची रांग लागलीये. पण गंमत बघा, तरीही भाव खाली येत नाहीयेत. उलट भाव अगदी टिकून आहेत, मजबूत आहेत. आता हे तर बाजाराच्या नियमांच्या एकदम उलटं झालं, नाही का? मग असं का होतंय? याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे, आणि तो शब्द म्हणजे मागणी. बाजारात तुरीला इतकी जबरदस्त मागणी आहे की ती वाढलेल्या पुरवठ्याला सुद्धा सहज पचवून टाकत आहे आणि भावाला खाली येऊच देत नाहीये. आणि बाजाराची ताकद किती आहे हे बघा. सरकारने यावर्षी तुरीसाठी हमी भाव म्हणजे MSP साधारण 7,000 रुपये ठरवलाय. पण आज बाजारात सरासरी भावच 8,200च्या वर चाललाय, म्हणजे MSP पेक्षा तब्बल 1,200 रुपयांनी जास्त. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बाजार सरकारच्या आधारावर नाही तर स्वतःच्या मागणीच्या जोरावर चाललाय. बरं, जर बाजाराचे संकेत इतकी चांगले आहेत तर मग भाव पडणार अशा अफवा कोण पसरवतंय? याच्या मागे आहे व्यापाऱ्यांचा एक मोठा मानसिक खेळ. चला, हा डाव नेमका काय आहे तो समजून घेऊया. हा खेळ आहे ना, तो समजायला एकदम सोपा आहे. चला एक छोटंसं उदाहरण घेऊ. समजा आपल्या गावात एक बियाण्याचं दुकान आहे आणि त्या दुकानदाराला कुठून तरी खबर लागते की सरकार लवकरच सगळ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे टाकणार आहे. मग तो काय करतो माहितीये? तो हुशारीने दुकानातलं अर्ध बियाणं लपवून ठेवतो, बाजारात एक कृत्रिम तुटवडा तयार करतो आणि मग ज्या दिवशी सगळ्यांच्या खात्यात पैसे येतात तेव्हाच तो लपवलेला माल बाहेर काढतो आणि दुप्पट भावाने विकतो. पटतंय का? विश्वास ठेवा, आज तुरीच्या बाजारात मोठे मोठे व्यापारी आणि मिल्सचे मालक अगदी हाच डाव खेळत आहेत. हा डाव ओळखायचा तरी कसा? त्याची काही स्पष्ट चिन्ह आहेत. पहिलं, मोठे व्यापारी आणि डाळ मिल्सवाले सध्या शांतपणे खरेदी करून माल गोदामात साठवत आहेत. दुसरं, डाळ मिल्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, याचा अर्थ पुढे डाळीला मोठी मागणी आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाव पडणार, सरकार परदेशातून माल मागवणार अशा अफवा मुद्दाम पसरवल्या जात आहेत, जेणेकरून छोटा शेतकरी घाबरून आपला माल स्वस्तात विकून टाकेल. आता फक्त आपल्या राज्याचा विचार करून चालणार नाही, जरा बाहेर पाहूया. कारण संपूर्ण देशभरात अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे जी तुरीच्या भावाला आणखी मजबूत आधार देत आहे. हे चित्र बघा. एका बाजूला कर्नाटक आणि मध्य प्रदेशात तुरीचं उत्पादन घटले, म्हणजे पुरवठा कमी झालाय. तर दुसऱ्या बाजूला लग्नसराई आणि येणारा रमजानचा सण, यामुळे मागणी प्रचंड वाढलेली आहे. आणि यात सरकारने अजून आयातीचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणजे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, हे साधं समीकरणच भावाला वर ढकलतंय. ठीक आहे, आता आपण येऊया सगळ्यात रंजक भागाकडे, ते म्हणजे गणित. आपण सारखं म्हणतोय की 9,000 भाव होईल, पण ते आकडेवारीच्या आधारावर खरंच शक्य आहे का? चला एक सोपी आकडेमोड करूनच बघूया. आपलं लक्ष आहे 9,000 रुपये. आजचा भाव आहे 8,655, म्हणजे आपल्याला फक्त 345 रुपयांचा पल्ला गाठायचा आहे. बाजाराचा सध्याचा वेग पाहता हा पल्ला खरंच आवाक्यात आहे. हे अंतर कसं पार होऊ शकतं? समजा बाजाराने सध्याची गती कायम ठेवली आणि रोज फक्त 60 रुपयांची जरी वाढ झाली, तरी तुम्ही बघू शकता की अवघ्या 6 दिवसांमध्ये आपण 9,000चा महत्त्वाचा टप्पा पार करू शकतो. हे गणित आपल्याला दाखवतंय की आपलं लक्ष्य अशक्य नाही.
आपण शक्यता बघितली, गणित बघितलं, सगळं ठीक आहे, पण फक्त आशेवर बसून चालणार नाही, कारण बाजारात धोकाही असतो. त्यामुळे आता आपण बघूया की आपली जिंकण्याची, आपल्या फायद्याची रणनीती नेमकी काय असली पाहिजे. कोणताही निर्णय घेण्याआधी या 3 धोक्याच्या सूचनांवर अगदी गरुडासारखे नजर ठेवा. सरकारने जर तूर आयातीची घोषणा केली, व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लादलं किंवा आपल्याच शेतकरी बांधवांनी घाबरून एकदम विक्री सुरू केली, तर बाजाराचं चित्र एका क्षणात बदलू शकतं. तर मग अशा परिस्थितीत करायचं काय? ज्यांच्याकडे थांबण्याची आर्थिक सोय आहे त्यांनी सध्याच्या भावात फक्त 30% माल विका आणि उरलेला 70% माल 8,800च्या पुढच्या भावासाठी राखून ठेवा. आणि ज्यांना पैशांची लगेच गरज आहे त्यांनी सुद्धा सगळा माल विकण्याची घाई करू नका. जेवढ्या पैशांची आपल्याला गरज आहे तेवढाच माल विका आणि बाकीचा माल दरवाढीसाठी ठेवा. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणाचा सारांश काय? सर्व संकेत पाहता भाव 8,800 ते 9,000 रुपयांच्या टप्प्याला स्पर्श करण्याची शक्यता खूप जास्त आहे, पण तो 9,000चा आकडा ओलांडेल की नाही हे पूर्णपणे सरकारच्या आयातीच्या निर्णयावर अवलंबून असेल. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बाजाराचा एकच नियम आहे, जो संयम ठेवतो तो जिंकतो आणि जो घाबरतो त्याचं नुकसान होतं. परिस्थिती आपल्या बाजूने आहे, पण आपल्याला सावध राहून योग्य वेळेची वाट पाहायची आहे. मित्रांनो, आता माहिती आपल्या समोर आहे आणि रणनीतीही स्पष्ट आहे. आता या बाजाराच्या बुद्धिबळाच्या पटावर आपली जिंकण्याची पुढची चाल काय असेल? बाजारातल्या रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपला उत्साह वाढवा. धन्यवाद.